श्री स्वामी समर्थ. आज आपण वैकुंठ चतुर्दशी बद्दल माहिती घेऊया. चातुर्मासी चतुर्दशी हा जैन धर्मातील सण आहे आणि वैकुंठ चतुर्दशी हे हिंदू धर्मातील व्रत आहे. या दिवशी आवळीच्या झाडाखाली बसून जेवण करतात. त्याला आवळी भोजन पण म्हटलं जातं. त्रिपुरारी पौर्णिमेचा आदला दिवस म्हणजेच कार्तिक चतुर्दशी ही वैकुंठ चतुर्दशी म्हणून सुद्धा साजरी केली जाते. चातुर्मासामध्ये विष्णू शेषावर झोपत असतात. ह्या काळामध्ये विश्वाचा जो कारभार आहे तो भगवान शंकराकडे असतो असं म्हटलं जातं. वैकुंठ चतुर्दशीच्या दिवशी भगवान शंकर भगवान विष्णूकडे येतात आणि त्यांना तो कारभार सोपवतात आणि स्वतः परत कैलास पर्वतावर तपस्येसाठी जातात. या दिवशी हरिहर भेट म्हणजेच भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांची भेट होते असं मानलं जातं. या दिवशी चातुर्मास सुद्धा संपतो. या दिवशी आपल्याला काही विशेष सेवा करायची असते. रात्री 12 वाजल्यापासून ही सेवा करायची आहे. विष्णूची सहस्र नावं घ्यायची आणि भगवान शंकरांना तुळशी अर्पण करायची आहे आणि शंकर नामावली घेऊन भगवान विष्णूंना बेल अर्पण करायचे आहे. हे या पूजेचं विशेष महत्व आहे. इतर वेळी आपण शंकर भगवान यांना बेल आणि विष्णू भगवान यांना तुळस वाहतो, पण ही पूजा त्याला पूर्णपणे अपवाद आहे. विविध मंदिरांमध्ये तसंच अनेक कुटुंबियांमध्ये सुद्धा ही पूजा केली जाते. महाराष्ट्रामध्ये उज्जैन, वाराणसी ह्या शहरामध्ये सुद्धा हरिहर पूजा केली जाते. गंगा नदीमध्ये स्नान केल्यानंतर भाविक विश्वनाथ मंदिरात जातात आणि भगवान विष्णू आणि शिव यांच्या समोर एक विशेष पणती लावतात आणि पूजा करतात. विष्णू आणि शिव यांच्या तीर्थक्षेत्री सुद्धा या दिवशी जत्रा पण भरली जाते. लोक आनंद साजरा करतात. हा खूप सुवर्ण काळ आहे म्हणून आपण भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांची सेवा करायची. काही नाही जमले आपल्याला तरी सुद्धा आपण भगवान विष्णूला बेलपत्र वाहून ओम नमः शिवाय आणि भगवान शंकराला तुळशीपत्र वाहून ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा जप करायचा आहे. चला तर मग उद्या रात्री हरिहर भेटेची सेवा करूया. श्री स्वामी समर्थ.